विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज सभागृहात केंद्र सरकारवरती जोरदार प्रहार केला। अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावरून राहुल गांधींनी मोदी सरकारला टीका केली आहे। सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवला असा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींनी आपल्या भाषणात अदानी अंबानींचं नाव घेतलं, तसंच मंत्री हरदीप पुरींवरील चर्चेचा उल्लेख केला। त्याला सत्ताधारी बाकांवरून जोरदार विरोध करण्यात आला। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरीच्या धर्तीवरील मशिदीच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे। तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी आज बांधकामाला सुरुवात केली आहे। अयोध्येतील राम जन्मभूमीवर बाबरानं बांधलेली मशीद ही 1992 पर्यंत उभी होती। आता तिथं भव्य राम मंदिर उभं आहे। त्याला उत्तर म्हणून बाबरी मशिदीची प्रतिकृती मुर्शिदाबादमध्ये उभी केली जात असल्याचा आरोप आहे आणि त्यावरून पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय। या प्रकल्पासाठी सुमारे 50 ते 55 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील 2 वर्षात हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं हुमायूं यांनी जाहीर केलंय। पंजाबच्या मोहालीमधील 10 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला। या ईमेल नंतर शाळा व्यवस्थापन सतर्क झालं आणि खबरदारी म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। या ईमेलमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मानवी बॉम्बनं लक्ष्य करण्याची आणि 13 फेब्रुवारीला दुपारी 2:11 दिल्लीतील संसदेमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे। मोहाली पोलिसांनी बॉम्ब शोध यासह नाशक पथकांसह सुमारे 300 कर्मचारी तैनात केलेत। सर्व शाळांची झडती घेतली आहे। प्राथमिक तपासामध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाहीये। ही धमकी अफवा असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। गेल्या काही दिवसांपासून पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरोधात धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे आणि याच दरम्यान पोलिसांना ऑपरेशन प्रहार 2 दरम्यान मोठं यश मिळालंय। पोलिसांनी प्रसिद्ध पंजाबी गायिका परमजीत कौर पम्मी आणि तिचा भाऊ सरवण सिंह मिर्झा यांना माछेवडा साहेब क्षेत्रामधून हेरोईनसह अटक केली आहे। परमजीत कौर पम्मी आणि तिचा भाऊ शेतामध्ये अड्डा उभारून व्यवसाय करत होते। तिथूनच अंमली पदार्थांच्या पुरवठ्याचं काम केलं जात होतं। याबाबत स्थानिकांकडून अनेकदा तक्रारी सुद्धा करण्यात येत होत्या। अखेर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्यात। दिल्ली आणि एनसीआर परिसरात थंडीच्या लाटेसोबतच वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनलाय। गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण परिसरात दाट धुकं बसल्यानं सकाळच्या वेळी दृश्यमानता सुद्धा अत्यंत कमी झाली आहे। त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय। श्वसनाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती, सकाळी व्यायामाला जाणाऱ्या नागरिकांच्या अडचणीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात माणुसकी आणि शौर्याचं दर्शन बघायला मिळालं। तागंदर परिसरात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। रस्ते 3 ते 4 फूट बर्फाखाली गाडले गेलेत। अशातच एका 26 वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। मात्र दळणवळणाची सर्व साधनं ठप्प झाल्यानं तिला रुग्णालयात नेणं कुटुंबासाठी अशक्य झालं होतं। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यंदा 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीमचा अवलंब करणार आहे। 17 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सुमारे 1 कोटी उत्तर पत्रिका डिजिटल पद्धतीनं तपासल्या जातील। यासाठी परीक्षा केंद्रांवरच 32 कोटी पानं स्कॅन करून कम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड केली जाणार आहेत। या नवीन शिक्षण प्रणालीमुळे उत्तर पत्रिकांच्या वाहतुकीचा वेळ आणि खर्च सुद्धा वाचणार आहे। निकाल अधिक अचूक आणि जलद लागण्यासही मदत होईल। आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वात लांब आणि आधुनिक एक्स्ट्रा डोसेड पुलाचं काम पूर्ण झालंय। तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा हा 6 लेन महासेतू केवळ कनेक्टिव्हिटीच वाढवणार नाहीये, तर तो तांत्रिकदृष्ट्याही अत्यंत प्रगत आहे। आसामचा हा भाग भूकंप झोन 6 मध्ये येत असल्यानं या पुलाची बांधणी विशेष भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे। या पुलामध्ये विशेषतः पेंडुलम प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे भूकंपाचे मोठे धक्के हे बसल्यास ही यंत्रणा ते धक्के शोषून घेईल। पुलाचं नुकसान सुद्धा टळेल। मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊन आठवडा उलटत नाही तोच उखरुल जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसक वणवा पेटलाय। जिल्ह्यातील लितान सरेखोंग गावात दंगलखोरांनी भीषण जाळपोळ करत 25 घरं आणि 4 सरकारी क्वार्टरला आग लावली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा आहे। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीही लागू केली आहे। तसंच अफवांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी 10 फेब्रुवारीला
11:30 वाजेपासून पुढील 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. राजस्थानच्या दौसा इथं भीषण अपघातात 6 मित्रांचा मृत्यू झालाय. ते एका लग्न समारंभातून घरी परतत होते. भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेलरमध्ये घुसली. ट्रेलरमध्ये घुसलेली कार ही क्रेननं वेगळी करण्यात आली. यानंतर कारमध्ये अडकलेल्या तरुणांना रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलं. सिकंदरा रुग्णालयात 4 तरुणांना मृत घोषित करण्यात आलं तर 2 गंभीर जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं. एका तरुणानं दौसामध्ये प्राण गमावले तर एका तरुणाचा उपचारादरम्यान जयपूरच्या MMS रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील एका शॉपिंग मॉलमध्ये एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रेयसीसोबत खरेदीसाठी आलेल्या पतीला पत्नीनं रंगे हात पकडलं आणि यानंतर मॉलमध्येच 2 महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच पत्नीचा संयम सुटला आणि तिनं जाब विचारायला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पतीनं दोघींनाही तिथंच सोडून पळ काढला. हा सगळा राडा सुमारे 15 मिनिटं सुरू होता. दरम्यान आता संबंधित महिलेनं पतीविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील एका तरुणीनं लग्न मोडण्यासाठी एक फिल्मी ड्रामा रचला. 25 वर्षीय रीनाचं लग्न तिच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं, पण तिचं दुसऱ्या एका तरुणावरती प्रेम असल्यानं हे लग्न तिला मोडायचं होतं. त्यासाठी तिनं अत्यंत फिल्मी गोष्ट रचली. रीना रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडली, पण जाण्यापूर्वी तिनं आपल्या खोलीत बेडवरती 5 फूट लांबीच्या सापाची कात आणि काही बांगड्या ठेवल्या, जेणेकरून सर्वांना वाटावं की ती नागिण बनली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी विविध चर्चा सुरू केल्या. मुलगी इच्छाधारी नागिण होती आणि कात सोडून निघून गेली असा लोकांचा समज झाला. या प्रकरणाचं शेवटी गांभीर्य ओळखून एका गावकऱ्यानं स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली आणि पोलीस तपासात या बनावाचा सगळा पर्दाफाश झाला. सर्वोच्च न्यायालयानं अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाचा चौकशी अहवाल 3 आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी करताना AAIBनं आतापर्यंत केलेल्या तपासाचा प्रगती अहवाल पुढील सुनावणीला सादर करावा असंही म्हटलंय. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कोणत्या प्रक्रियेचं पालन करण्यात आलं याचा सविस्तर अहवालही न्यायालयानं मागवलाय. हा अहवाल प्रतिज्ञापत्रासह सीलबंद पाकिटात न्यायालयासमोर ठेवला जाईल. टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा मोटर्स हिच्या शेअर्सनं आज बाजारात रॉकेट स्पीड घेतला. टाटा मोटर्सला इंडोनेशियामधून तब्बल 70,000 व्यावसायिक वाहनांची ऑर्डर मिळाली आहे. ही कंपनीची आजवरची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय ऑर्डर मानली जाते. या ऑर्डरमध्ये 35,000 टाटा योद्धा पिकअप ट्रक आणि 35,000 अल्ट्रा T7 ट्रकचाही समावेश आहे. या वाहनांचा वापर इंडोनेशियामधील कृषी क्षेत्र, ग्रामीण लॉजिस्टिक्स, अन्न सुरक्षा उपक्रम आणि ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी केला जाणार आहे. विशेष म्हणजे टाटा मोटर्स सोबतच महिंद्रा अँड महिंद्राला सुद्धा इंडोनेशियामधून 35,000 स्कॉर्पिओ पिकअपची मोठी ऑर्डर मिळाली आहे. अमेरिकेमधल्या जॉर्जिया राज्यात गेन्सविले इथं एका विमानाचा अपघात थोडक्यात टळला. विमानानं उड्डाण केल्यानंतर अगदी काही वेळातच इंजिनात बिघाड झाला. पायलटनं विमान पुन्हा विमानतळावरती नेण्याचा प्रयत्न केला, पण इंजिनमधून शक्ती तयार होणं बंद झाल्यानं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं. विशेष म्हणजे हे लँडिंग रस्त्यावरती करण्यात आलं. इंजिन बिघडल्यानं पायलटनं प्रयत्न केले, पण विमान कोसळणार असा विचार मनात आल्यानंतरच त्यानं आम्ही सर्व प्रयत्न केलेत, आम्ही विमान परत विमानतळापर्यंत नेऊ शकत नाही असे शेवटचे शब्द उच्चारले. त्यांचा हा सगळा संवाद नियंत्रण कक्षामध्ये रेकॉर्ड झालाय. लंडनमधील एका शाळेमध्ये 2 शाळकरी मुलांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 12 आणि 13 वर्षांची 2 मुलं गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी काही तासांच्या शोध मोहिमेनंतर एका 13 वर्षीय मुलाला हत्येच्या प्रयत्नाच्या संशयावरून अटक केली आहे. या घटनेचं गांभीर्य आणि परिस्थिती पाहता या प्रकरणाचा तपास लंडन पोलिसांचं दहशतवादी विरोध पथक करत आहे. मात्र अद्याप सुद्धा ही घटना दहशतवादी हल्ला म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीये. जखमी झालेल्या दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगण्यात येते. अमेरिकेनं भारतासोबत झालेल्या अलीकडील व्यापार करारावर जारी केलेल्या आपल्या फॅक्ट शीटमध्ये अनेक मोठे बदल केलेत. आधी ज्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख होता, आता त्या एकतर काढून टाकण्यात आल्यात किंवा त्यांची भाषा बदलण्यात आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही देशांनी व्यापार कराराची घोषणा केली होती. यानंतर व्हाईट हाऊसनं एक फॅक्ट शीट जारी करून पुढील रूपरेषा सांगितली होती.
पण आता त्याच दस्तऐवजाची नवीन आवृत्ती जारी झाली आहे. सर्वात मोठा बदल हा डाळिंबाबत आहे. भारत अमेरिकेच्या औद्योगिक आणि कृषी उत्पादनांवरील शुल्क कमी करेल किंवा रद्द करेल, ज्यात डाळींचा सुद्धा समावेश होता. आता नवीन दस्तऐवजातून डाळींचा उल्लेख हा काढून टाकण्यात आलाय. इराणमध्ये पुन्हा एकदा इस्रायल विरोधी निदर्शनांनी हिंसक वळण घेतलेलं आहे. नुकत्याच झालेल्या एका आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बायल असं नाव लिहिलेल्या एका प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. विशेष म्हणजे या पुतळ्यावर इस्रायलचा ध्वज आणि स्टार ऑफ डेव्हिड हे ज्यू धर्माचं चिन्ह लावण्यात आलं होतं. बाल ही एक प्राचीन कॅननाईट देवता आहे. आधुनिक काळात अनेकदा या देवतेचा उल्लेख सैतानाशी किंवा उच्चभ्रू वर्गातील भ्रष्टाचाराशी जोडला जातो. जेफ्री एप्स्टाईन सारख्या प्रकरणांमधील संदर्भामुळे या चिन्हाला जागतिक राजकारणात एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालंय. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी इस्रायलच्या नाशाच्या घोषणाही दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादावरती एक खळबळजनक दावा केलाय. मे 2025 मध्ये दोन्ही देशांमधील तणाव टोकाला गेला असताना आपण केवळ व्यापारावरील टॅरिफची धमकी देऊन संभाव्य अणुयुद्ध थांबवलं, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे या संघर्षात दोन्ही बाजूंची तब्बल 10 विमानं पाडली गेली होती, असा नवा आकडा त्यांनी आता मांडलाय. सुरुवातीला त्यांनी 5 विमानं पाडल्याचा दावा केला होता, जो नंतर 7 आणि 8 वरती पोहोचलाय. आता हा आकडा त्यांनी 10 विमानांवरती नेलाय. स्वतःच्याच प्रेमात अखंड बुडालेल्या ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाचे गुणगान गायलेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये तालिबानचा उल्लेख करत अमेरिकेवरती थेट निशाणा साधला. ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानच्या भूमीवरती झालेल्या 2 युद्धांमध्ये पाकिस्ताननं इस्लामच्या संरक्षणासाठी काहीही केलं नाही. उलट अफगाण युद्धात पाकिस्तानी नागरिकांना जिहादच्या नावाखाली मरणाच्या दारात ढकललं. यातून पाकिस्ताननं कोणताही धडा घेतला नाही, असं म्हटलंय. पाकिस्तानचा वापर हा टॉयलेट पेपर प्रमाणे केला आणि काम झाल्यानंतर फेकून दिलं, असंही ख्वाजा आसिफ म्हणाले. पाकिस्तानी संसदेमध्ये संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेलं विधानही व्हायरल झालंय, ज्यामध्ये अमेरिकेचे काळे कारनामे उघड करत टार्गेट केलंय. नुकताच भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार करार झाला, त्याचवेळी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेच्या विरोधात सूर आवळलेत. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेमध्ये अमेरिकेनं नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा वापर करण्याचं काम केलं. अफगाणिस्तान युद्धात आमचा वापर केला गेला आणि काम झाल्यावर सोडून दिलं, असं म्हटलंय. तालिबाननं जिहादच्या नावाखाली जेव्हा रशियाविरोधात युद्ध पुकारलं, तेव्हा आम्हीही युद्धात उतरलो, पण त्याचे काही निमित्त नव्हते, कारण हा जिहाद नव्हता. रशियानं अफगाणिस्तानवरती कब्जा केला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीनं दीर्घकाळ स्वतःला लष्करी ताकदीपासून दूर ठेवलं होतं, पण आता त्यांनी सैन्यावरचा खर्च वाढवायला सुरुवात केली आहे. जर्मन सरकार युरोपमधली सर्वात ताकदवान सेना उभारण्याच्या मिशनवरती निघालंय. रशियाकडून वाढणारा धोका आणि ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेवरचा ढासळलेला विश्वास यामुळे जर्मनीला आता स्वसुरक्षेची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांनी सैन्यात मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची भरती करायला सुरुवात केली आहे. तरुणांना सैन्यात आणण्यासाठी लष्कराप्रती त्यांचं आकर्षण वाढावं यासाठी अनेक उत्तम ऑफर्सही त्यांना देऊ केलात. सैन्यात भरती झाल्यावर तरुण सैनिकांना त्यांचा पहिलाच पगार हा 2.5 लाखांपर्यंत देऊ केला आणि याशिवाय काही उपाय योजायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे.